आज बनवायची वांग्याची भाजी आणि वांगे मी कापून घेते। आता काटे आहेत त्याला, पण मग जर ताजे वांगे असले तर काटे राहू द्यायचे। काटे कोवळे असतात आणि वांगे ताजे असतात म्हणून ते शिजून जातात। पण आज आज आणले आणि उद्या परवा बनवले तर मग ते वांगे शिजतात पण ते काटे शिजत नाही। मग जर आज वांगे आणले आणि उद्या परवा जर वांग्याची भाजी बनवायची राहिली तर मग ते शिळे होतात आणि ते काटे काही शिजत नाही। म्हणून अर्ध देठ कट करून घेते, पाण्यातच चिरून घेते त्यांना, पटापट काळे पडत नाही म्हणून। ते आता निळ्या रंगाचे वांगे म्हणजे जामुन कलर सारखे वांगे ना, ते काही या पावसाळ्याच्या दिवसात कडसड लागत नाही आणि भाजी पण छान येते, लवकर शिजते, कोवळे राहतात ते म्हणून। अर्धा किलो वांगे आणली होती। एवढ्या लोकांना भाजी पुरत नाही, कोरडी होते म्हणून लसणच्या चटणीची। वांगी कापून घेतली मी चांगले, आता 2-3 पाण्याने धुवून घेते। काळा पाणी निघतं त्याचं, काळा पाण्यात वांगी टाकले तर काळपट पडत नाही। मीठ टाकून पण मी चांगले धुवून घेते। थोडं मीठ टाकून, पण पावसाळ्याच्या दिवसात काही नेहमीच आपण मिठाच्या पाण्याने भाज्या धुवून घ्यायच्या। चांगले धुवून घेतले वांगे मीठ टाकून पण, आणि परत वांग्यामध्ये पाणी टाकलं मी, कारण की जर आपण मग लसूण आणि जिरं मोहरीची फोडणी देतो तोपर्यंत ते काळपट नको पडायला म्हणून पाण्यातच राहू द्यायचे ते वांगे। आता कढई गॅसवर ठेवली मी। कढई गरम झाले का त्याच्यात कढईमध्ये तेल टाकलं, 3-3.5 पडी, आणि तेल जास्त राहिलं तर भाजीला चव पण येते आणि चव पण छान येते आणि चांगली शिजते। पाणी टाकायची गरज पडत नाही। जिरं मोहरी टाकली मी। लसूणची चटणीचे वांगे बनवायचे म्हणून लसूण पण आपल्याला चांगला ठेचून घ्यायचा आहे आणि लसूण जरा जास्त घालायचा आहे, त्याच्याशिवाय भाजीला चव येत नाही। जिरं मोहरी घातल्यानंतर आता ठेचलेले लसूण घालायचे आणि चांगले परतायचे त्यांना। आणि लसूण असं म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर चांगला लालसर होऊ द्यायचा। लालसर म्हणजे आपण चिवड्यामध्ये टाकतो ना, तो कसा जसं कडक होतो, बदामी कलर येतो तोपर्यंत तसं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये। कलर बदलत चाललेला आहे लसणाचा। आता आपल्याला कोरडीच भाजी करायची, सुकी लसणाच्या चटणीची। आता त्याच्यात वांगे डायरेक्ट पाण्यातून काढायचे आणि स्वच्छ पाणी राहतं म्हणून डायरेक्ट पाण्यातून काढायचे आणि वांगे टाकायचे त्याच्यात कढईमध्ये। मग त्याच्यात आता थोडीशी हळद, मग लाल चटणी, गरम मसाला, तुम्ही कांदे लसूण मसाला पण त्याच्यात टाकू शकतात, पण मी हळद, लाल चटणी आणि गरम मसाला एवढंच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। चांगले परतून, चवीला पण छान लागतात हे वांगे आणि शिजतात पण लवकर। त्याच्यात आता मीठ व्यवस्थितच टाकायचं। आता आपल्याला वरून पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण डायरेक्ट पाण्यातून काढूनच वांगे टाकले कढईमध्ये, म्हणजे आपोआप पाणी सुटेल त्याला आणि वाफून जाईल भाजी। ताट झाकून दिलं आहे थोडा वेळ। आणि भाजी जरा आहे ना तिखटच बनवायची ही। आपण काहीतरी असं गोडधोड करतो किंवा रस, पुरी असं बनवतो ना, त्याच्यासोबत तोंडी लावायला पण छान आहे ही वांग्याची भाजी। आता ताट उघडला मी नी, थोडेफार कच्चेच आहेत वांगे, पण चांगल्या प्रकारे वाफून गेलेले ते कलरचे। त्याच्यात आपल्याला आवडलं तर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडा, 2-3 मोठे चमचे। त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घातला 2-3 चमचे, चव येते म्हणून आणि दिसायलाही छान दिसते भाजी।
परत ते शेंगदाण्याचं कूट टाकलं त्याच्यात, तर मग ते वांगे परत परतून घेते चांगले. छान तेल सुटलेलं आहे भाजीला. परत परतून घेतल्यानंतर चांगलं परतायचं कूट टाकल्यानंतर. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे हा. आणि थोडं ताट झाकून दिला परत. मिनिटांनी ताट उघडला. भाजीचा पूर्ण कलर चेंज. भाजी आपली शिजून तयार झालेली आहे. सुगंध पण भारी येतोय भाजीचा. पातळ भाजी शेंगदाण्याची किंवा भरलेले वांगे वगैरे अनेक प्रकार असतात, पण ही लसणच्या चटणीची भाजी आहे.